गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड. त्या ठिकाणी आज आपण कॉस्ट अकाउंटिंग या सब्जेक्टला आपण सुरुवात करत आहोत. आणि कॉस्ट अकाउंटिंग सब्जेक्ट म्हणजे आपण पाहतो की उत्पादनाची जी की सुरुवात होते आणि उत्पादनाचा जो काही खर्च असतो हा एक शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची आकडेवारी करण्याच्या अनुषंगाने आपण हा कॉस्ट अकाउंटिंग हा विषय आपण या ठिकाणी पाहत असतो. तर कॉस्ट अकाउंटिंग पाहत असताना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो प्रोफॉर्मा कॉस्ट स्टेटमेंट. त्या स्टेटमेंट आपण कसं काय तयार करतो ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. उत्पादनाची सुरुवात करत असताना प्रत्येक उत्पादन हे एक एक घटकातून जात असते आणि कोणताही एखादं उत्पादन तयार करत असताना किंवा त्या उत्पादनाची सुरुवात करत असताना त्याच्यावर किती खर्च होतो आणि त्या खर्च जाऊन आपण जेव्हा तो उत्पादन सेल करतो या सेल आणि तो टोटल कॉस्ट म्हणजे तो खर्च आहे ह्या दोघांची तफावत काढून आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये किंवा आपल्या प्रोडक्शनमध्ये किती प्रॉफिट झाला आहे किंवा किती लॉस झाला आहे ते या स्टेटमेंटवरून आपल्याला लक्षात येते. म्हणजे वर्षाच्या शेवटी जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो, एखादं प्रोडक्शन सुरू करतो तर आपल्याला त्याच्यामध्ये त्या व्यवसायामध्ये आपल्याला प्रॉफिट होत आहे किंवा लॉस होत आहे हे अतिशय महत्त्वाचं असते आणि त्यासाठी आपण हे कॉस्ट स्टेटमेंट तयार करत असतो. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले जे काही कॉस्ट स्टेटमेंटमध्ये जे की पहिलं पद घेतो त्यामध्ये असतं ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल म्हणजे की जे अगोदरचं एखादं उत्पादन झालं असेल किंवा एखाद्या मागच्या वर्षाच्या याच्यामध्ये जे काही आपलं सामुग्री राहिली असेल, जे काही मटेरियल राहिलं असेल त्याला आपण पुढच्या प्रोडक्शनमध्ये त्याला आपण ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल म्हणून या ठिकाणी घेतो. त्याच्यामध्ये आपण प्लस करत असतो परचेस ऑफ मटेरियल म्हणजे नव्याने कोणती सामुग्री कधी आपण खरेदी केली असेल तर त्याच्यामध्ये आपण त्याला परचेस ऑफ मटेरियल म्हणून या ठिकाणी आपण त्याला ॲड करत असतो. त्याचनंतर जर कधी एखादं आपण परचेस मटेरियल केलं आणि ते कधी आपल्याला रिटर्न आलं तर आपण परचेस मटेरियलमधून ते परचेस रिटर्न यामधून मायनस करतो. या ठिकाणी मी ते मेन्शन केलेलं नाही आहे पण जेव्हा परचेस रिटर्न आलं असेल तर त्याला परचेस रिटर्न आपण या ठिकाणी मायनस करतो. त्यानंतर मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल आणि त्याच्यापासून जे काही मिळेल त्याला आपण म्हणतो कन्झ्युम मटेरियल किंवा यूज मटेरियल. म्हणजे उपलब्ध सामुग्रीचा जो काही आपण उपभोग घेतला आहे त्या या तीन हेडपासून आपल्याला कन्झ्युम मटेरियल यापासून तयार होतं. या कन्झ्युम मटेरियलमध्ये पुन्हा प्लस म्हणजे ॲड डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट मटेरियल जर कधी असेल तर आपण त्या ठिकाणी घेतो. या ठिकाणी आपण डायरेक्ट वेजेस घेतला आहे. याच्यामध्ये प्लस डायरेक्ट वेजेस केला तर त्याच्यापासून आपल्याला बी मिळतं प्राईम कॉस्ट म्हणजे प्रधान व्यय. या प्राईम कॉस्टमध्ये जर कधी आपण प्लस फॅक्टरी ऑन कॉस्ट यालाच फॅक्टरी ऑन कॉस्टला म्हणतो आपण वर्क ऑन कॉस्ट. फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हणजे निर्माणी अधिव्यय. जे काही उत्पादनाला किंवा उत्पादन निर्माण करण्यासाठी जो काही खर्च येतो तो सगळा खर्च आपण ऑन कॉस्ट म्हणजे फॅक्टरी ऑन कॉस्ट या स्वरूपात आपण त्या ठिकाणी घेत असतो. आता या प्रत्येक हेडमध्ये काय काय येतं त्यानंतर आपण जेव्हा नेक्स्ट आपला लेक्चर येईल त्यामध्ये आपण तो सविस्तर त्यामध्ये मी मेन्शन करून घेईल की फॅक्टरी ऑन कॉस्टमध्ये कोणकोणते पदं येतात. पण त्यासाठी तुम्हाला थोडक्यात सांगतो की फॅक्टरी ऑन कॉस्ट किंवा वर्क ऑन कॉस्टमध्ये जे काही उत्पादन निर्मितीकरिता ज्या ज्या साधनांचा उपयोग होतो ते आपल्याला फॅक्टरी ऑन कॉस्टमध्ये घ्यावं लागते. आता या प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ऑन कॉस्टमध्ये प्लस केलं की आपल्याला भेटतो फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टचा अर्थ होतो की निर्माणी व्यय. व्यय म्हणजे परिपूर्ण याच्यावर जो काही खर्च झाला आहे त्याला म्हणतो आपण कॉस्ट. आणि ऑन कॉस्टचा अर्थ असा होतो की त्याच्यावर जो काही निर्माणीवर खर्च सुरू आहे तो खर्च या ठिकाणी सुरू आहे आणि कॉस्ट म्हणजे त्याच्यावर पूर्णपणे खर्च झालेला आहे. या फॅक्टरी कॉस्टमध्ये पुन्हा आपण ॲड करतो ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑन कॉस्ट. त्यानंतर आपल्याला भेटते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे ऑफिसमध्ये जे काही आपलं उत्पादनाच्या ज्या काही साधनं असतात त्याच्या ऑफिसच्या हेडखाली जो जो आपल्याला खर्च येतो तो सगळा खर्च आपण ऑफिस ऑन कॉस्टमध्ये लिहितो आणि त्याला नाव देतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये आपण पुन्हा ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड आणि मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड याप्रमाणे आपण त्याची मांडणी करतो आणि त्याच्यापासून जे आपल्याला मिळतं त्याला आपण म्हणतो
कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये आपण पुन्हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑन कॉस्ट, म्हणजे जे काही उत्पादन तयार झालं आहे ते उत्पादन तयार झाल्यावर त्या उत्पादनाला आपल्याला सेलिंग पण करावी लागते, त्याला डिस्ट्रीब्यूट पण करावी लागते. जो त्याच्यावर खर्च येतो तो पण खर्च आपल्याला या ठिकाणी लिहावा लागतो. आणि या संपूर्ण हेडमध्ये जो काही संपूर्ण खर्च झाला आहे त्या खर्चाला म्हणतो आपण टोटल कॉस्ट. या टोटल कॉस्टमध्ये आपल्याला समजून येते की आपण जे काही एखादं उत्पादन तयार केलेलं आहे या उत्पादनावर संपूर्ण खर्च आपला किती झालेला आहे. आणि या कॉस्ट स्टेटमेंटचा अर्थ असा असतो की आपण प्रत्येक हेडखाली की जेव्हापासून आपलं उत्पादन सुरू झालेलं आहे त्या उत्पादन सुरू झाल्यापासून तर ते उत्पादन पूर्ण तयार होईपर्यंत कोणत्या हेडखाली किती खर्च आला आहे ह्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला या कॉस्ट स्टेटमध्ये समजून येते. त्यानंतर आपण जो काही सेलिंग केला आहे, जे काही उत्पादन आपल्याला झालं आहे त्या उत्पादनाचं आपण सेलिंग केला आहे तो सेल आपण या ठिकाणी घेतो. आणि या ठिकाणी टोटल कॉस्ट आणि सेल याच्यामध्ये जे काही तफावत येते त्या तफावतीवरून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस आपल्याला त्या उत्पादनाचं काढता येते. जसं एक्झाम्पल, सेल जास्त असेल, टोटल कॉस्ट कमी असेल तर आपल्याला मिळतं प्रॉफिट, आणि सेल कमी असेल, टोटल कॉस्ट जास्त असेल तर आपल्याला मिळतो लॉस. म्हणजे साध्या सोप्या शब्दात सांगणं झालं तर आपलं सेलिंग जास्त आहे आणि जो काही आपल्याला उत्पादनासाठी खर्च लागलेला आहे तो खर्च कमी आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये त्या उद्योगामध्ये किंवा ते जे काही आपण प्रोडक्शन तयार केलं त्याच्यामध्ये आपल्याला काय झालं आहे, प्रॉफिट झाला आहे. आणि जर कधी टोटल कॉस्ट जास्त असेल म्हणजे या उत्पादनावरचा खर्च जास्त असेल आणि सेल कमी असेल तर आपल्याला लॉस हा झालेला आहे, हे याच्यावरून लक्षात येते. हे कॉस्ट स्टेटमेंट यासाठी असतं की आपल्याला जे की आपण एखादं उत्पादन तयार करतो या उत्पादनावर होणारा प्रत्येक खर्च ह्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला समजला पाहिजे की जेणेकरून आपल्याला कोणत्या हेडखाली कोणता खर्च होत आहे किंवा किती खर्च होत आहे ते आपल्याला या ठिकाणी समजते. त्याचनंतर जे की पर युनिट राहतं की कोणत्या एककाखाली आपण किती अमाऊंट दिली आहे हे पण या स्टेटमेंटवरून लक्षात येतं. आणि या स्टेटमेंटवरून जे की आपण कॉस्ट स्टेटमेंट तयार करतो या कॉस्ट स्टेटमेंटवरून आपल्याला व्यवसायामध्ये नियमितपणे आपल्याला प्रॉफिट किती होत आहे किंवा लॉस किती होत आहे हे यावरून प्रत्येक गोष्टीवरून या ठिकाणी समजते. कारण की आपण जेव्हापासून उत्पादन सुरू केलं आहे तेव्हापासून प्रत्येक हेडखाली आपण काय किती खर्च झाला आहे आणि तो किती एककावर होत आहे हे आपण या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये किंवा प्रोफार्मा ऑफ कॉस्ट स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहू की या प्राईम कॉस्ट कशी तयार होते, त्यानंतर फॅक्टरी ऑन कॉस्टमध्ये कोणकोणते हेड येतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.